नमस्कार. थॉट्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आजचा आपला विषय आहे की आयुष्यात किंवा जीवनात यशस्वी होण्याचं योग्य वय कोणतं किंवा सेटल होण्याचं योग्य वय कोणतं, रादर दॅन सेटल होण्याचं योग्य वय कोणतं, आज आपल्या व्हिडिओचा आजचा विषय आहे. तर जनरली मिडल क्लासमध्ये किंवा मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये हा प्रश्न अगदी सर्रासपणे विचारला जातो. जेव्हा जेव्हा तरुण मुलींना लग्नाबद्दल चौकशी केली जाते तेव्हा त्यांचा पुढचा प्रश्न असतो की मला माझ्या आयुष्यात सेटल होऊ दे. तर सेटल होणं म्हणजे काय आणि त्याचे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह कोणते आहेत हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. जनरली सेटल होणं ही एक मानसिक स्थिती आहे. आता याचे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. एक म्हणजे फिजिकली किंवा मटेरियलिस्टिकली सेटल होणं आणि एक आहे इंटरनली सेटल होणं. आता सेटल होणं याचा अर्थ बरेचसे लोक या गोष्टीशी लिंक करतात की मला एक फिक्स सेट ऑफ इन्कम येतोय, माझी रिलेशनशिप चांगली आहे, माझी फॅमिली चांगली आहे, माझं सोशल कनेक्शन चांगलं आहे, म्हणजे मी सेटल आहे, दॅट्स इट. पण सेटल होणं याचा अर्थ दुसरं जर अँगलने तुम्ही विचार केला तर हा पण असू शकतो. सेटल होणे याचा अर्थ असा की तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय पाहिजे, तुम्ही कुठल्या गोष्टीबद्दल ऑब्सेस्ड आहात किंवा तुमची क्युरियोसिटी कुठल्या गोष्टीबद्दल जास्त आहे त्या गोष्टीचा सतत शोध घेणे, म्हणजे ती गोष्ट तुम्हाला तुमच्या आयुष्याचा अर्थ शोधायला मदत करते. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल एखाद्या कलाकारासाठी त्याची कला ही ऑब्सेस किंवा त्याचं ते ऑब्सेशन असू शकतं आणि तो जर त्या कलेसाठी जर त्याचं सर्वस्व वाहून देणार असेल तर त्याच्या आयुष्यामध्ये कधीच सेटल होत नाही. तो त्या गोष्टीमध्ये नेहमी नाविन्य शोधत असतो. तर सेटल होणे ही एक अशी प्रक्रिया आहे की त्याच्यामध्ये नेहमी आपण अनसर्टन्टी असली पाहिजे. जर अनसर्टन्टी नसेल तर माणूस नाविन्याचा शोध घेणार नाही, क्रिएटिव्हिटी शोधणार नाही आणि तीच लाईफ पुन्हा मोनोटोनियस लाईफ जगायला लागेल. सेटल होणं आजकालच्या तरुण पिढीसाठी सेटल होणं म्हणजे एक चांगलं इन्कम येणं, मोस्ट प्रोबॅबली हाच अर्थ असतो. चांगलं इन्कम येणं किंवा चांगलं फ्रेंड सर्कल असणं. पण जर एक चांगली इन्कम आली आणि मी जर सपोज नोकरी बिझनेस सगळं सोडून जर घरी बसलो तर फार मी त्या पैशांचं काय करणार. म्हणजे माझं वय सपोज आज 30 आहे, 32 आहे किंवा 35 आहे, 40 आहे, मी काहीच काम करत नाही, मला एक फिक्स सेट ऑफ इन्कम येतोय. तर त्या केसमध्ये किती दिवस मी फिरणार, किती दिवस मी चांगलं आयुष्य जगणार. कधीतरी मला माझ्या मेंदूला किंवा माझ्या मनाला कधीतरी असं वाटेल, कधीतरी त्या मोनोटोनियस लाईफचा कंटाळा येईल. तर रादर दॅन सेटल होणं या गोष्टीला म्हणजे आयुष्यातली सगळी संकट किंवा आयुष्यातलं सगळं स्ट्रगल संपणं असं पकडण्यापेक्षा तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय करायचं आहे, तुमचं निश किंवा तुमचं आवडतं स्किल कोणतं आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा. त्याच्यासाठी तुमचं आयुष्य सर्वस्वी त्या कलेला किंवा त्या स्किलला किंवा त्या क्षेत्राला द्या आणि त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण नवीन गोष्टी शोधत राहा, जेणेकरून त्याच्या थ्रू तुम्हाला जीवनाचा खरा अर्थ सापडेल. आजसाठी एवढंच. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि स्टे ट्यून.